फॉर्च्युनर कळमच्या साईडनी पुण्या साईडला चालली होती आणि आम्ही मागणं येत होतो. तर फॉर्च्युनरवाला ओव्हरटेकला होता आणि त्या मुलाला उडवलं. ते मुलं वर उचलून परत त्या गाडीवर पडलं आणि त्यांनी काही उचललं वगैरे नाही. त्यांनी गाडी साईडला गेली. त्यांना आम्ही सांगितलं का तुम्ही गाडी इथंच ठेवा. गाडी काय ते म्हटले आम्ही आमचं बघू. त्याच्यामुळे मग ते निघून गेले लगेच. ते निघून गेल्यानंतर पुन्हा काही ऑर्डरआउट केला, त्याला मुलाला कसं नेलं हॉस्पिटलकडे? मग आम्ही ॲम्ब्युलन्सला फोन केला. आम्ही स्वतः उचललं आणि नंतर सरकारी दवाखान्यात नेले. तुमचं नाव सांगतो? नितीन सुभाष शिंदे. काल सायंकाळी 8:15च्या सुमारास आम्हाला या अपघाताची बातमी कळाली. बातमी कळाल्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थ असतील, नातेवाईक असेल, या ठिकाणी धाव घेतली. अपघाताची परिस्थिती बघितली. अत्यंत भीषण असा अपघात होता. खरं तर आमच्या कुटुंबातील हा 19 वर्षीय तरुण शिक्षण संपल्यानंतर नुकताच व्यवसायामध्ये लागला होता. आमच्या कुटुंबाचा आधार होता. एकुलता एक आमचा मुलगा होता. आज त्याचा अपघात झाल्यानंतर कळल्यानंतर निश्चित सर्वांना अत्यंत वाईट वाटलं. आम्ही भरपूर प्रयत्न केले. या ठिकाणावर मनसरला नेलं, खाजगी दवाखान्यात नेलं. त्यांनी त्या ठिकाणी उपचार देण्यास नकार दिला. नंतर शासकीय रुग्णालयात नेलं, परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. खरं तर आपण पाहतो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल, भारतात असेल, जे लोकप्रतिनिधी असतील, त्यांचे नातेवाईक असतील, मोठमोठ्या गाड्या घेऊन सुसाट वेगाने धावतात. त्यातून आज सर्वसामान्य लोक त्याच्या खाली चिरडली जातात. आपण पाहतो रस्त्यावर सुद्धा अनेक ठिकाणी चेकपोस्ट लावलेले असतात. पोलीस लोक, भरपूर लोक गाड्या अडवतात, चेक करतात, चेकपोस्ट असतात. पण त्या चेकपोस्टमध्ये नक्की काय चेक करतात हे सुद्धा आम्हाला कळत नाही. आज आपण पाहतो कुठल्याही प्रकारचं वेगावर नियंत्रण कोणी त्या पद्धतीने ठेवत नाही आहे. मग तुम्ही चेकपोस्टला नक्की काय चेक करता? येणाऱ्या काळामध्ये जर अशाच प्रकारचे अपघात होत राहिले तर सर्वसामान्य लोकांनी आज रस्त्यावर यायचं का नाही यायचं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आज घरातून जर आपला एखादा युवक घरातून बाहेर निघाला तर दुपारी किंवा संध्याकाळी घरापर्यंत येईल का नाही याची सुद्धा शाश्वती राहिलेली नाही आहे. खरं तर शासनाने याच्यावर बऱ्या प्रकारे अंकुश ठेवला पाहिजे ना. शासनाकडं त्या पद्धतीने भरपूर यंत्रणा आहेत, परंतु कारवाई का होत नाही हा सर्वसामान्याने पडलेला मोठा प्रश्न आहे. तो एकटा होता की दोघे होते आणि त्याच्यानंतर अपघात झाल्यानंतर पळून गेला होता संबंधित कसं? नाही, हा तरुण आपला एकटाच एकल्याला कामानिमित्त गेला होता. त्याला घरी जायचं होतं घरून. त्याला फोन पण आला होता. जातानाच तो कळमच्या दिशेने चालला असताना समोरून ही गाडी भरधाव वेगाने आली, विरुद्ध दिशेने आली. ओव्हरटेक करत असताना त्या ठिकाणी त्याला उडवलं. स्थानिक लोक ज्यांनी पाहिलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की गाडीतून कोणी खाली उतरलं नाही, त्याला मदत केली नाही. उलट ते निघण्याच्या मानसिकतेमध्ये होते. कदाचित त्या ठिकाणी जर प्रत्यक्षदर्शनी ती गाडी थांबवली नसती तर ते थांबले सुद्धा नसते. आणि उपचार उशिरा मिळाल्यामुळे पण त्याला त्या ठिकाणी योग्य उपचार मिळाला नाही. त्यातून त्याचा दुर्दैव असा अंत झालेला आहे. शासनाने याच्याकडे गंभीरतेने पाहिलं पाहिजे. वेगावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा कार्यान्वित ठेवल्या पाहिजेत. अल्कोहोलच्या तपासण्या वेळोवेळी रस्त्यावर झाल्या पाहिजे, जेणेकरून एक दहशत निर्माण होईल की आपण मद्यप्राशन करून गाड्या चालवल्या पाहिजेत की नाही पाहिजेत. आणि अशा कुठल्याच प्रकारच्या यंत्रणा आज मी सुद्धा दिवसभरात 24 तास व्यवसायानिमित्त संपूर्ण 2 तालुक्यात फिरत असतो. अशी कुठली यंत्रणा कार्यान्वित नाही आहे. कुणीही कुठल्या प्रकारच्या काही तपासण्या करत नाही. मग गाड्या तुम्ही ज्या अडवता त्या कशासाठी अडवताय? आज वेगवेगळ्या चेकपोस्टवर ते पण पाहणं गरजेचं आहे. काल रात्री 9:25 वाजण्याच्या सुमारास म्हणजे पुणे नाशिक जुना हायवे कळमकडे जाणारा जो रोड आहे तिथं टर्निंगवरती एक मोटरसायकल आणि फॉर्च्युनरचा अपघात झाला. त्याच्यामध्ये मोटरसायकल स्वार जो आहे ओम भालेराव हा 19 वर्षाचा मुलगा मयत झालेला आहे. आणि ज्या फॉर्च्युनरने धडक दिलेली आहे त्याचे चालक मयूर साहेबराव मोहिते म्हणून आहेत. ते पुणे जिल्ह्यातलेच राहणारे आहेत. ते ओव्हरटेक करत असताना पुणे बाजूकडून नाशिक बाजूकडे जाणाऱ्या मोटरसायकलच्या ट्रॅकवरती रॉंग साईडला फॉर्च्युनर कार गेल्याने समोरच्या राईट साईडच्या हेडलाईटच्या बाजूचा कारची धडक होऊन त्याच्यात तो जागीच मृत्युमुखी पडलेला आहे. त्यानंतर जे फॉर्च्युनरचे चालक आहेत यांनी पोलीस स्टेशनला येऊन अपघाताची खबर दिलेली आहे. त्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे API कांबळे साहेब व त्यांचा स्टाफ घटनास्थळी जाऊन बघितलं आणि त्यानंतर त्या मृत व्यक्तीला जिवंत आहे किंवा मृत आहे याचा खात्री करण्यासाठी ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलवून तात्काळ त्याला दवाउपचारासाठी मनसर हॉस्पिटलला रवाना केले होते. त्यामध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेलं आहे. त्याला हेड इंजुरी झालेली होती
रक्तस्राव जास्त झाल्यानंतर जबरदस्त ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यात तो मृत्यूपत्री पडलेला आहे. तर त्याच्यामध्ये मनसर पोलीस स्टेशनला 304(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे IPC सेक्शनखाली. आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीला तपास पूर्ण करून चालू आहे आणि आरोपीला रिमांडसाठी मेहरबान कोर्ट इथे हजर करण्यासाठी आमची टीम गेलेली आहे, तपासी अंमलदार आणि ते, आणि तपास चालू आहे. याच्यामध्ये कोणाची चुकी काय पूर्ण तपास झाल्यानंतर आम्ही निश्चित त्या स्टेजला जाऊन आम्ही आपल्याला कळवू.